दिवसांपासून शरीराची लाही करणारी उष्णता असताना आज अवकाळी पावसाने हजेरी लावली। तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पालघर जिल्ह्यातील काही परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। दुपारी 2च्या सुमारास वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस बरसला। या पावसाने शहरभरात तुंबलेल्या नाल्यांमुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। दुपारी अचानक आकाशात ढग भरून आले, त्यानंतर विजांच्या आवाजांसह पाऊस सुरू झाला। तसेच काही भागात गारपीट झाली। मोनर परिसराच्या आजूबाजूच्या परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला। या पावसाने शहरभरात तुंबलेल्या या नाल्यांमुळे शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। तसेच बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची आणि दुकानदारांची एकच तारांबळ उडाली। तर काही भागात गृहिणींनी पापड, कुरडया हे पदार्थ तयार करून वाळून घातले होते, त्या काढणीसाठी गृहिणींची एकच तारांबळ उडाली। तसेच अवकाळी पावसाच्या हजेरीने उन्हाळी पिकांचे तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर नवे अस्मानी संकट उभे राहिले आहे। त्याचप्रमाणे वीटभट्टींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर या पावसामुळे प्रचंड तापमानापासून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। तसे डहाणू तालुक्यातील रायपूर या गावात गारपीट मोठ्या प्रमाणात झाली। निवडणुकीची प्रचार धुमाळी देखील काही काळ थांबली होती, परंतु पाऊस बंद होताच पुनश्च निवडणुकीची रणधुमाळीचे आवाज कानावर येऊ लागले। तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडत आहे।